हॅलो गाईड, तुमचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा टॉपिक सुद्धा खूप इम्पॉर्टंट होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे 15 जुलै ही तारीख खूप गाजलेली आहे। तर आजचा व्हिडिओ त्याच रिलेटेड मध्ये मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। तर 15 जुलै यूट्यूब पॉलिसी हे 5 चॅनेल डिलीट होणार आहे। तर मित्रांनो, ही 5 चॅनेल कोणकोणत्या प्रकारचे असणार ती लिस्ट यूट्यूबने पाठवलेली आहे। तर मित्रांनो, ही लिस्ट आपल्याला कुठे मिळेल किंवा हे 5 कामे तुम्ही नका करू, म्हणजे जेणेकरून तुमचे चॅनेल मोनेटाइज होईल। तर अशा प्रकारे मी जे सांगणार आहे ते 5 चॅनेल जर तुमचे अशा प्रकारे चॅनेल जर असतील तर मित्रांनो, तुमचे चॅनेल मोनेटाइज होणार नाही। तुमचे चॅनेल यूट्यूब कडून डिलीट करण्यात येईल आणि ज्या लोकांचे चॅनेल मोनेटाइज झालेले आहे ते चॅनेल सुद्धा यूट्यूब डिमोनेटाइज करणार आहे। ही लिस्ट आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। तर तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर ही लिस्ट बघायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावे लागेल। तर बघूया या ठिकाणी कोणकोणत्या कॅटेगरीचे व्हिडिओ यूट्यूब डिलीट करणार आहे। तर पहिली कॅटेगरी म्हणजे या ठिकाणी आहे रियूज कॉन्टेंट। तर मित्रांनो, आपण व्हिडिओ टाकतो, आपला कुठलाही त्यामध्ये एफर्ट नाही आणि आपण कुठूनही इंस्टाग्राम वरून, यूट्यूब वरून, कुठल्याही साइटवर जाऊन जर आपण व्हिडिओ डाउनलोड केले आणि जसेच्या तसेच जर आपण अपलोड केले तर असे चॅनेल कधीच मॉनिटाइज होणार नाही। तर अशा प्रकारे कुठूनही तुम्ही व्हिडिओ घ्या, स्क्रिप्ट घ्या, पण त्यामध्ये स्वतःचा काही एफर्ट दाखवा, म्हणजे ते चॅनेल मॉनिटाइज होईल। म्हणजे आपण त्या व्हिडिओवर व्हॉइस ओव्हर तरी केला पाहिजे, फेस कॅम व्हिडिओ तरी बनवला पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही जर व्हिडिओ बनवले तर मित्रांनो, तुमचे चॅनेल मॉनिटाइज होईल। अन्यथा तुमचे चॅनेल रियूज कॉन्टेंट, रियूज म्हणजे जो कॉन्टेंट वारंवार यूज केलेला आहे, वारंवार आपण अपलोड करतो। बरेच लोक एक व्हिडिओ बनवतात आणि त्या व्हिडिओवर जास्त व्ह्यूज आले, पुन्हा तोच व्हिडिओ काही एडिटिंग न करता, काहीही थंबनेल चेंज न करता तोच व्हिडिओ पुन्हा अपलोड करतात। तर असे व्हिडिओ जर आपल्या चॅनलवर असतील तर मित्रांनो, तुमचा चॅनेल मॉनिटाइज होणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ डिलीट करायचे नाही, नवीन चॅनेल सुद्धा बनवायचे नाही, तर त्यासाठी काय तरकीब आहे, त्यासाठी काय उपाय आहे, तर मी हे व्हिडिओच्या शेवटी त्यावर कोणकोणते उपाय आहेत जेणेकरून तुमचे चॅनेल सुद्धा मॉनिटाइज होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा। मधातच तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला व्हिडिओचे हे अपडेट, यूट्यूबची काय पॉलिसी आहे 15 जुलैची, त्यावर आपण तोडगा कसा काढणार आहे, आपले चॅनेल डिलीट नाही झाले पाहिजे यासाठी आपण काय केले पाहिजे हे तुमच्या लक्षात येणार नाही। तर पहिला टॉपिक आहे रियूज कॉन्टेंट। तर मित्रांनो, तुम्ही स्वतःचे कॉन्टेंट बनवा, चांगले कॉन्टेंट बनवा, स्वतःचे फेस कॅम द्या आणि तुम्ही आपले व्हिडिओ अपलोड जर केले तर तुमचे चॅनेल जरूर मॉनिटाइज होईल। दुसरा टॉपिक या ठिकाणी मास प्रोड्यूस कॉन्टेंट। मित्रांनो, बरेच लोक काय करतात, आता तर ट्रेंड चालू आहे की बरेच लोक हनुमानाचे फोटो लावतात आणि बाजूला गाणं लावून देतात असे, किंवा महादेवाचे फोटो लावतात आणि आपला काही त्यामध्ये एफर्ट राहत नाही, म्हणजे आपण फेस कॅम सुद्धा देत नाही, एक फोटो लावायचा आणि व्हिडिओ चाललाय। असे जर व्हिडिओ तुमच्या चॅनेलवर असतील तर ते चॅनेल सुद्धा मॉनिटाइज होणार नाही। तर असे चॅनेल जर तुमचे असतील तर मित्रांनो, यावर एकच उपाय आहे, तुम्ही देवाचे फोटो लावा, गणपतीचे लावा, महादेवाचे लावा आणि हनुमानाचे लावा, पण मित्रांनो त्यामध्ये तुमचा आवाज आला पाहिजे। तुम्ही त्या देवांबद्दल सांगा, तुम्ही आपल्या तोंडाने सांगा, फेस कॅम द्या, आपला आवाज त्या ठिकाणी टाका। तर आपण स्वतः त्या ठिकाणी एफर्ट थोडा दाखवला किंवा आपले काही व्हॅल्यूज जर त्यामध्ये ऍड केले आणि आपण एडिटिंग सुद्धा चांगल्या प्रकारे केली तर आपले चॅनेल मॉनिटाइज होऊ शकते। फक्त फोटो लावायचा, देवाचा फोटो लावायचा, त्यामध्ये बॅकिंग मध्ये, बॅकग्राऊंड मध्ये एक छोटंसं म्युझिक लावायचं, असे चॅनेल जर असेल तर मित्रांनो
हे चॅनेल मास प्रोड्यूस कंटेंट वाले चॅनेल सुद्धा हे लिस्ट मध्ये येणारं चॅनेल आहे। तर असे चॅनेल जे आहे लिस्ट मध्ये असेल तर आपला चॅनेल मॉनिटाईज होणार नाही। तिसरा AI व्हिडिओ। तर AI ही एक मशीन आहे। तर AI ही एक मशीन आहे मित्रांनो, आणि या मशीनवर आपण चॅट जीपीटी वर काय करतो, आपण एखादा स्क्रिप्ट बनवून घेतो किंवा त्या AI कडून आपण स्क्रिप्ट बनवून घेऊन त्याच्यातून व्हिडिओ बनवतो आणि त्याला व्हॉइस ओव्हर वगैरे काही करत नाही। म्हणजे सगळे रेडीमेड व्हिडिओ आपण घेणार आणि रेडीमेड घेतलेला व्हिडिओ जर आपण अपलोड केला तर असे व्हिडिओ टाकलेले चॅनेल सुद्धा मॉनिटाईज होणार नाही। तर मित्रांनो, हे मॉनिटाईज जर तुम्हाला चॅनेल करायचे असेल, तुम्ही म्हणाल आमचे तर सगळे AI व्हिडिओ आहे, आता माकडाचे बरेच काही व्हिडिओ AI मधून आलेले आहेत। तर मित्रांनो, त्यामध्ये स्वतःचा काही एफर्ट नसेल किंवा आपले काही योगदान जर नसेल तर असे चॅनेल सुद्धा हे मॉनिटाईज होणार नाही। म्हणजे हे चॅनेल जर असेल तर या चॅनेलचे नाव सुद्धा युट्यूबने त्या लिस्ट मध्ये दिलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर असा तुमचा AI चा जर कंटेंट असेल तर आवश्यक तुम्ही AI कडून स्क्रिप्ट बनवून घेऊ शकता, परंतु त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये ही स्क्रिप्ट तुम्ही व्हिडिओ बनवा, त्याला व्हॉइस ओव्हर करा आणि असे स्वतःचा जर त्या ठिकाणी व्हिडिओ आपण स्वतःच्या आवाजात जर व्हिडिओ बनवला तर मित्रांनो AI वाले चॅनेल सुद्धा मॉनिटाईज होतील। परंतु फक्त तुम्ही AI कडून चॅट जीपीटी कडून व्हिडिओ घेतला किंवा एखादी स्क्रिप्ट लिहून घेतली किंवा व्हॉइस ओव्हर त्या ठिकाणी केला नाही आणि डायरेक्ट जर आपण अपलोड केला तर मित्रांनो असे चॅनेल सुद्धा हे मॉनिटाईज कधीच होणार नाही आणि युट्यूब कडून तुम्हाला कधी पैसेही मिळणार नाही। चौथा टॉपिक या ठिकाणी, आपण एखादा प्रोजेक्ट बनवतो आणि त्यामध्ये भरपूर असे टेम्पलेट असतात, तर त्या अशा वेगवेगळ्या टेम्पलेट बनवून जर आपण माग फक्त म्युझिक लावलं मित्रांनो तर असे टेम्पलेट वाले सुद्धा चॅनेल मॉनिटाईज होणार नाही। तर त्यासाठी तुम्ही टेम्पलेट लावा पण स्वतःचा व्हॉइस ओव्हर द्या, स्वतः तुमचा चेहरा त्या ठिकाणी दिसू द्या, तर टेम्पलेट लावा आणि त्या टेम्पलेट बद्दल तुम्ही बोलू शकता। तर असे जर तुम्ही केले मित्रांनो तर आपले चॅनेल जरूर मॉनिटाईज होईल आणि मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आपण आपल्या चॅनलवर पैसे सुद्धा कमवू शकतो। परंतु फक्त वेगळे एक नेचरचं टेम्पलेट, एक देवाचं टेम्पलेट आणि एखाद्या नदीच्या पाण्याचं टेम्पलेट, एखादा छोटा व्हिडिओ आपण लावला तर असे फक्त टेम्पलेट लावले आणि माग जर एखादा म्युझिक दिलं तर अशा आपला कुठलाही त्या ठिकाणी आवाज नाही, कुठली आपण एडिटिंग सुद्धा केलेले नाही, तर अशा प्रकारे व्हिडिओ आपण बनवला तर टेम्पलेट वाला व्हिडिओ सुद्धा मित्रांनो हा मॉनिटाईज होणार नाही। तर पाचवा या ठिकाणी मुद्दा राहील लो इफर्ट। तर लो इफर्ट मध्ये आपण कुणाचाही व्हिडिओ आपण जर घेतला किंवा इंस्टाग्राम वरून घेतला, एखाद्या सिनियर क्रिएटरचा व्हिडिओ आपण घेतला, एखाद्या ऍप मध्ये टाकला आणि जसाच्या तसाच जर आपण तो व्हिडिओ अपलोड केला किंवा प्रिंटरेस्ट वरून आपण एखादा व्हिडिओ घेतला आणि जशाचा तसाच आपण जर अपलोड केला तर मित्रांनो सिनियर क्रिएटर आपल्याला स्ट्राईक देऊ शकतात। असे जर आपल्या चॅनेलवर काही व्हिडिओ असतील तर ते चॅनेल सुद्धा मॉनिटाईज होणार नाही, कारण जसेच्या तसेच कुठूनही व्हिडिओ घेऊन अपलोड केले तर मित्रांनो हे युट्यूबच्या लक्षात येईल आणि युट्यूबची हीच पॉलिसी आहे की कुठलाही डायरेक्ट व्हिडिओ आपण घ्यायचा आणि अपलोड जर केला, आपले त्या ठिकाणी काहीच एफर्ट नाही, आपण फेसकॅम दिला नाही किंवा आपला आवाज दिला नाही आणि एडिटिंग सुद्धा केली नाही तर सिनियर क्रिएटर आपल्याला स्ट्राईक देऊ शकतात। आणि आपल्या चॅनेलवर जर 3 स्ट्राईक आले तर आपले चॅनेल कधीही मॉनिटाईज होणार नाही, युट्यूब नंतर आपल्या चॅनेलला डिलीट करणार। तर मित्रांनो हे होते आपले 5 मुद्दे। ह्या जर 5 मुद्दे या लिस्ट मध्ये असतील तर ती लिस्ट आपण कुठे बघणार मित्रांनो, ही लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर कोणकोणते लिस्ट आहे ते आपण आता 5 लिस्ट या ठिकाणी सुरुवातीला बघणार आहोत। तर मित्रांनो घाबरायचं काम नाही, तर त्यावर मी काही सोल्युशन सुद्धा सांगणार आहे, परंतु तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सोल्युशन काय आहे, त्या 5 जे या ठिकाणी मी सांगत आहे तुम्हाला
फास्ट सोल्युशन काय आहे, कोणकोणत्या कुठल्या कुठल्या चॅनेलचा लिस्ट मध्ये नाव आहे, ती लिस्ट आता आपण बघणार आहोत. जर आपल्या चॅनलवर व्हिडिओ असतील तर आत्ताच ते व्हिडिओ तुम्ही तसेच राहू द्या. रीच कॉन्टॅक्ट जरी आला असेल तर तसेच राहू द्या, पण तीच स्क्रिप्ट घेऊन तुम्ही स्वतःच्या आवाजामध्ये तो व्हिडिओ बनवा, म्हणजे तुमचे व्हिडिओ युट्यूबला मॉनिटाईज होतील. 1 महिनाभर तुम्हाला अशी मेहनत करावी लागेल, कारण हे व्हिडिओ दुसऱ्याचे जे असतील पण तुम्ही तुमच्या आवाजामध्ये ते बॅक साईडला लावा तुम्ही व्हिडिओ आणि स्वतःचा आवाज द्या त्याला. असे चॅनल जर तुम्ही काम केले महिनाभर सतत, तर हा व्हिडिओ तुमचा हा मॉनिटाईज होईल. ही पहिली लिस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर दुसरी लिस्ट या ठिकाणी मास प्रोडक्शन, म्हणजे कुठलाही फोटो घ्यायचा आणि त्याच्या मागे आपलं काही योगदान नाही, तो फक्त अपलोड करायचा आणि काहीच एडिटिंग वगैरे काय नाही अशा प्रकारे जर केलं तुम्ही, तर असे व्हिडिओ सुद्धा या लिस्ट मध्ये आलेले आहेत. तिसरा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो, एखाद्या क्रिएटरचे मोठा सिनियर क्रिएटर जर असेल आणि त्याचा एखादा व्हिडिओ आपण डायरेक्ट घेऊन जर अपलोड केला तर त्याने स्ट्राईक आपल्या चॅनलवर दिला असेल तर असे चॅनेल सुद्धा लिस्ट मध्ये येऊ शकते. स्ट्राईक दिलेला चॅनेल कधीच मॉनिटाईज होणार नाही आणि अशा चॅनलवर आपण कधीच पैसे सुद्धा कमवू शकत नाही. त्यानंतर एखादा कुठेही आपण व्हिडिओ घेतला, अपलोड केला, त्यामध्ये आपले काहीच एफर्ट नाही, आपण एडिटिंग केली सुद्धा नाही, आपला आवाज सुद्धा नाही, अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपल्या चॅनलवर असतील की कुठूनही आपण व्हिडिओ घेतला आणि अपलोड केला, एखादा टेम्पलेट मागं लावलं आणि ते अपलोड केलं, म्युझिक लावलं आणि अपलोड केला व्हिडिओ, तर असे व्हिडिओ जर आपल्या चॅनलवर असतील मित्रांनो, तर हा आपला चॅनेल सुद्धा मॉनिटाईज होणार नाही. याच्यातून सोल्युशन काय काढायचं, जर एखादा आपला व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे आणि कुठल्या एखाद्या मोठ्या क्रिएटरचा आपण व्हिडिओ अपलोड केला, त्यावर भरपूर सबस्क्राईब आले, वॉच टाइम भरपूर आला, परंतु मित्रांनो आपल्या चॅनलवर काय स्ट्राईक आलेलं आहे किंवा असे चॅनल आहे ते त्याला रिव्ह्यूज कॉन्टॅक्ट आलेला आहे, तर मित्रांनो ह्या व्हिडिओवर तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करू नका. अशा व्हिडिओवर तुम्ही पुन्हा एकदा काम करा, म्हणजे तुमचे आलेले जे सबस्क्राईब आहेत ते सबस्क्राईब कधीच कॅन्सल होणार नाही. तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी त्या व्हिडिओला स्वतःचा आवाज द्या आणि चांगल्या प्रकारे एडिटिंग करा. अशा प्रकारे तुम्ही जर पुन्हा काम त्या व्हिडिओवर जर केले तर मित्रांनो काही दिवसातच तुमचे चॅनेल सुद्धा मॉनिटाईज होईल. तर अशा प्रकारे ही 15 जुलै यूट्यूबची पॉलिसी, अशा प्रकारे 5 टाईपचे जर आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण जर टाकले असतील तर मित्रांनो 101% मी सांगतो तुम्हाला की आपले चॅनेल कधीच मॉनिटाईज होणार नाही. तर त्यामध्ये तुम्हाला सुधारणा जर करायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे त्या व्हिडिओवर पुन्हा तुम्ही काम करायला सुरुवात करा. मित्रांनो घाबरायचे काय काम नाही. नवीन आपले चॅनल सुद्धा बनवू नका, व्हिडिओला सुद्धा डिलीट करू नका, त्यावरच तुम्ही चांगले काम करून आपला एफर्ट द्या. एडिटिंग चांगल्या प्रकारे करा, फेस कॅम व्हिडिओ बनवा आणि AI कडून जर एखादी स्क्रिप्ट बनवली असेल तर त्या स्क्रिप्टवर स्वतःची एफर्ट द्या, स्वतःच्या आवाजात तो व्हिडिओ बनवा, जेणेकरून तुमचे चॅनेल हळूहळू मॉनिटाईज होईल. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे नॉलेजेबल व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत राहणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.